10,000 कापसाला भाव होता त्यावेळेस मोदी सरकारने आयात केले ऑस्ट्रेलियन गाठी। त्यावेळेसपासून ऑस्ट्रेलियन गाठी आयात केल्यामुळे पूर्ण भाव पडला कापसाचा। 7,000वर कापूस आला, 10,000चा कापूस, 14,000चा कापूस तो 7,000वर आला केवळ ऑस्ट्रेलियातून गाठी आयात केल्या। 4,000ची सोयाबीन 4,000वर आली, जी 8,000 चालली होती ती। त्याच्यामुळं आम्ही सर्वसामान्य जनता रात्रंदिवस कष्ट करणारी यांना मालाला भावच नाही। इतक्या वर्ष झाले जर गाठी आयात नसत्या केल्या तर आज 14,000 रुपये कापूस विकला असता आमचा। त्यावेळेस माल असताना आयात केल्या गेल्या गाठी, त्याचा जो कर आहे आयातीचा तो कर काढून आयात केलेल्या गाठी, जर कधी तो कर काढून जर गाठी आयात नसत्या केल्या तर आज 14,000 रुपये भाव कापसाला आला असता। जे राजकारण चाली आता फोडाफोडीचं, हे राजकारण सर्व जनतेला अजिबात पटलेलं असं राजकारण नाही। कारण काय, कोणताही माणसाला फोडायचं त्या पक्षातून या पक्षात, या पक्षातून त्या पक्षात गेल्याच्यानंतर तो घोटाळेबाज असो काही असो त्याचं सर्व गुन्हे माफ होतात, तो क्लिअर, त्याला क्लीन चिट भेटतात। मग जर कधी घोटाळेबाज असून त्याला क्लीन चिट भेटतात तर सर्वसामान्य जर माणूस असला तर त्याला काऊन नाही भेटत? त्याला का अडवतात हे घोटाळे कशात? त्यांच्याकडे गेले म्हणजे पूर्ण घोटाळे माफ, इतर पक्षात असले म्हणजे पूर्ण घोटाळे चालू। ईडी जे BJP सरकार आहे यांनी अनुदान देण्याचं घोषित केलं होतं किंवा 50,000 रुपये प्रोत्साहन देऊ म्हणून, तर त्यांनी काही दिलेलं नाही आहे। जे रेग्युलर बरेचसे शेतकरी, माझंसुद्धा मी कंटिन्यू रेग्युलर आहे 5 वर्षापासून, मलासुद्धा आला नाही। आणि त्यांनी फक्त गावामधून 2-2, 4-4 लोकांना दिलं, इतर लोकांनी दिलंच नाही। 2-2, 4-4 लोकांना दिलं फक्त गावागावातून, बाकी प्रोत्साहन कोणाला दिलं नाही। दानवे यांनी जालना जिल्ह्यामध्ये खूप विकास कामं केली आणि तुम्ही म्हणताय की त्यांना निवडून देणार नाही, याचं कारण काय? विकास कामं फक्त कागदीपत्री आहे, प्रत्यक्षात काहीच नाही। घोषणा भरपूर झालेल्या आहे, फक्त घोषणा अंमलबजावणी कोणतीच नाही झालेली। घोषणा भरपूर झालेला आहे। एक परत हे राजकारण, फोडाफाडीचं राजकारण सर्वसामान्य जनतेला पसंत नाही। कोणत्याही पक्षाचे लोक फोडायचे आणि आपल्या पक्षात घ्यायचे, घोटाळेबाज लोक घ्यायचे, ते त्यांच्या पक्षात गेले, वॉशिंग मशीनमधून दोन्ही होते त्यांच्याकडे। सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना व गोरगरिबाला फुकट राशन दिले, त्या योजनेविषयी तुम्ही किती समाधानी आहात? मोदी सरकारने फ्री राशन दिलं। फ्री राशन देण्याच्या ऐवजी मोदी सरकारनं जर ज्या योजना समजा निवडणूक समजा होण्याच्या आधी जे त्यांना जाहीरनाम्यात दिलं होतं, आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू, त्या शिफारीनुसार त्यांनी जर कधी शेतकऱ्याच्या हमीमालाला भाव कधी दिला असता तरी ते चालत होतं। मोफत राशन वाटल्यापेक्षा ती योजना जर त्यांना ते लागू केली असती शेतकऱ्याला त्याच्यात तिप्पट फायदा झाला असता त्याच्यामध्ये। आणि राहिले 2,000 रुपये, जे 2,000 रुपये देतात तर त्या 2,000 रुपयामध्ये काय होणार शेतकऱ्यांचं? त्याच्यामध्ये खताचे भाव 450 1600 रुपयाला झाले, मग आपले औषधाचे तिप्पट भाव वाढले। याच्यात शेतकऱ्याच्या